आकाशवाणी मुंबई केंद्र. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतज्ञ डॉक्टर माधवराव चितळे यांची विजय दिवाण यांनी आकाशवाणीसाठी घेतलेली मुलाखत ऐकूया. आज ऐकूया भाग 4. शीर्षक आहे प्रशासन, लोकसहभाग आणि जलनियोजन. माधवराव, जलव्यवस्थापनाबद्दल लोकांशी संवाद झाला पाहिजे असं मगाशी तुम्ही म्हणालात, आणि असा लोकसहभाग असला पाहिजे असा विचार जगभरात सुद्धा आज पक्का होत चाललेला आहे. तेव्हा याबाबत तुमच्या लिखाणाच्या व्यतिरिक्त इतर काही गोष्टी तुम्हाला करता आल्या का? लोकांशी संवाद व्हायला पाहिजे हा या सगळ्या व्यवस्थेमधला फक्त पहिला टप्पा आहे. म्हणजे लोकांची गरज काय, लोकांच्या मनावर कुठल्या मुद्द्यांचं जास्त प्रभाव आहे, होय, हे आपल्याला समजावून घेण्यासाठी, त्यांच्या अपेक्षा समजावून घेण्यासाठी लोकसंवाद आहे. पण त्याच्या पुढचा जो टप्पा आहे की असं अनेक ठिकाणी ज्यावेळेला आपण लोकसंवाद करतो, एखाद्या खोऱ्यात अनेक ठिकाणी, एखाद्या प्रांतात अनेक ठिकाणी, देशाच्या वेगळ्या भागांमध्ये अनेक ठिकाणी, तेव्हा त्या ठिकाणच्या आणि नंतर शेवटी आपल्या देशाच्या दृष्टीने काही समान दिशा, प्राथमिकता, कार्यक्रम या दृष्टीने आपल्याला या संवादातून मिळते का, हा प्रयत्न महत्त्वाचा आहे. सुदैवाने गेले 15 वर्ष आपण अशा प्रकारचा जलदिवसाच्या दिवशी एक एक विषय घेऊन लोकांशी संवाद केल्यानंतर, त्याची टिपणं घेतल्यानंतर वर्षाच्या अखेरी एक राष्ट्रीय जल परिषद भरवतो. आपलं जे इंडियन वॉटर रिसोर्सेस सोसायटी म्हणून आहे, भारतीय जलसंपदा परिषद, त्यांच्यातर्फे ही वार्षिक परिषद भरवली जाते. आणि त्याच्यामध्ये हा जो एक विषय आपण व्यापक लोकसंवादासाठी घेतलेला असतो, त्यातून येणारे निष्कर्ष पुढील चर्चेसाठी आणि पुढील दिशादर्शनासाठी ठेवले जातात. या अपेक्षेने की नंतर आपल्या पुढच्या नियोजनामध्ये, लोकांच्या कार्यक्रमांमध्ये, शासनाच्या कार्यक्रमांमध्ये, विद्यापीठांच्या कार्यक्रमांमध्ये हळूहळू त्याचं प्रतिबिंब आणि त्या आधाराने कार्यक्रमांची रचना व्हावी. हा झाला आपला दुसरा टप्पा. अलीकडे दरवर्षी करायच्या ऐवजी सोयीच्या दृष्टीने, कारण आपला देश इतका मोठा आहे की दरवर्षी लोकांना गोळा करण्यापेक्षा हा 1 वर्षाआड करण्याचा प्रयत्न होतोय. पण तो टप्पा महत्वाचा आहे. पण तिसरा टप्पा हा आणखीन महत्वाचा आहे की हे सगळं झाल्यानंतर प्रत्यक्ष ज्या वेळेला आपण कारवाईला येतो आणि लोकांचा व्यवस्थापनामध्ये सहभाग करून घेण्याची जी आवश्यकता आहे, त्याच्यासाठी प्रत्येक व्यक्ती ही काही सहभाग देऊ शकणार नाही. कोट्यावधी लोक आहेत. साधा आपण एक पाणलोट क्षेत्र घेतलं तरी त्याच्यात काही हजार लाखापर्यंत लोक असतात. त्यामुळे त्यांना आपल्याला वेगवेगळ्या सामूहिक रचनेमध्ये आधी स्थान देऊन त्यांचे जे प्रतिनिधी आहेत, पाण्याचा वापर करणारे यांचे जे समूह आहेत, त्या समूहांचे मिळून आपल्याला मंच तयार करायला पाहिजे. आणि मग त्या मंचांच्या माध्यमातून आपल्याला पुढच्या जी कारवाई आहे, जी अधिक चांगली व्हावी अशी आपली अपेक्षा आहे, ती आपण करू शकू. आता हे सुद्धा क्षेत्रीय दृष्टीने किती स्तरावर करायचं, आणि म्हणून ज्यावेळेला महाराष्ट्र जलसिंचन आयोग आपला काम करत होता, त्यावेळेला त्यांनी या प्रश्नाच्या ते खूप खोलात गेले की लोकांचा सहभाग म्हणजे काय, तो किती क्षेत्रावर एकत्रित आपण करू शकतो, सगळं पाण्याचं नियोजन करताना त्याच्या आपल्याला काही औपचारिक रचना कशा करायला पाहिजेत, आणि त्याच्यामध्ये सगळ्या विचारांती जलसिंचन आयोगाने शासनाला ज्या शिफारशी दिल्या आहेत, त्यातला महत्वाचा गाभा हा आहे की आपला पाणलोट क्षेत्र हा घटक असला पाहिजे जमिनीवरचा. आणि त्या ठिकाणी साधारणतः 1000 चौरस किलोमीटरमध्ये ज्या आपल्या सामूहिक काम करणाऱ्या संघटना आहेत, सामाजिक, यांचे मिळून ह्या पाणलोट क्षेत्रांचे संघ व्हायला पाहिजेत. कारण पुन्हा पाणलोट क्षेत्रामध्ये लहान लहान लघु पाणलोट क्षेत्र असतात, आणि त्यांचं विचार मंथन हे फारशा शासकीय मदतीच्या शिवाय किंवा फारशा मोठ्या तांत्रिक, शैक्षणिक अशा मोठ्या आधाराशिवाय होऊ शकतं. कारण त्यांना स्थानिक गरजांची पूर्ण समज असते, जाणीव असते. पण त्याच्यानंतर मात्र ज्यावेळेला आपण मोठ्या व्यापक क्षेत्राकडे जातो, म्हणजे उदाहरणार्थ 10,000 चौरस किलोमीटर, आपल्याला 10,000 चौरस किलोमीटर म्हणजे आपला सर्वसाधारण जिल्ह्याचा आकार असतो.
त्याचं एकंदर व्यवस्थापन कसं करायचं, त्याच्या लोकांशी संवाद कसा करायचा, याच्या वेगळ्या क्षेत्रांमध्ये काही आपल्या व्यवस्था बसल्यात, त्याचा अनुभव आपल्याजवळ आहे. आणि विशेषतः आता ग्रामपंचायती हा आपला मुख्य आधार होणार आहे. त्यामुळे त्या ग्रामपंचायतींचं त्या पाणलोट क्षेत्रांमधलं आणि नंतर त्याच्यावर 10,000 चौरस किलोमीटर मधल्या उपखोऱ्यामध्ये एकत्र एका मंचावर आणून त्याची क्षेत्रीय व्यवस्था बसवणं, त्याच्यासाठी आपल्याला लोकसंघटना जशा लागतील त्याच्याबरोबर तांत्रिक तज्ञता अधिक लागणार. कारण 1,000 चौरस किलोमीटरच्या वरच्या क्षेत्रामध्ये पाणी कसं सोडायचं, कुठे अडवायचं, नुकसान किती होणार, झिरपणार किती, याचे अधिक तपशील लागणार. त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला तांत्रिक संघटना आपल्याबरोबर घ्यायला लागतील. ज्या शैक्षणिक संघटना आहेत, अभियांत्रिकी महाविद्यालय आहेत, त्याबरोबर घ्यायला लागतील. आणि अर्थात शासकीय नियंत्रण आणि नियोजनाची काहीतरी पद्धत या सगळ्याच्या व्यवस्थापनासाठी आपल्याला बसवायला लागेल. जे 10,000 चौरस किलोमीटर पेक्षा मोठ्याल्या आपल्या ज्या नद्या आहेत, बऱ्याचशा आपल्या भारतीय स्तरावरच्या जर आपण नद्या पाहिल्या तर त्यातलं सगळ्यात लहानात लहान स्रवण क्षेत्र 22,000 चौरस किलोमीटर आहे साबरमतीचं. त्याच्यानंतर त्या सगळ्या समुद्राला मिळणाऱ्या आपल्या ज्या मोठ्या नद्या म्हणून आपण म्हणतो त्या सगळ्या मोठाल्या आहेत, आणखीन जास्त क्षेत्र आहे. त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला या उपखोऱ्याच्याही पलीकडे जाऊन, म्हणजे उपखोऱ्यांमध्ये अशा प्रकारची व्यवस्था होईल, पण ह्या उपखोऱ्यांमधल्या व्यवस्थांचा एक महासंघ नदी प्राधिकरण म्हणून तयार करायला लागेल. बरोबर. आणि त्या नदी प्राधिकरणामध्ये जसं पाणलोट क्षेत्रामध्ये लोकसमूह हा प्रमुख घटक राहिला, उलट नदी प्राधिकरणामध्ये होणार. नदी प्राधिकरणामध्ये नियमन हा भाग प्रमुख असल्यामुळे पूर केव्हा अडवायचा, केव्हा सोडायचा, पाण्याची तूट पडली तर पाणी संपूर्ण नदीमध्ये कसं पसरवायचं, कसं वितरण करायचं, त्यामुळे त्यात नियमनाचा भाग आधी असल्यामुळे प्राधिकरणामध्ये शासनाचा भाग हा वाढता राहील. त्यामुळे खालच्या पातळीवर लोकसहभागाचा भाग आणि नदीच्या मोठ्या पातळीवर गोदावरी आहे, महानदी आहे, या पातळीवर शासनाच्या जबाबदाऱ्या ह्या अधिक वाढतील. तेव्हा लोकसहभाग हा शब्द जरी समान असला तरी त्याच्या संमिश्रणाची मात्रा ही त्या क्षेत्रीय रचनेप्रमाणे पाणलोट क्षेत्रापासून तर नदी खोरे प्राधिकरणापर्यंत वेगवेगळ्या प्रमाणात ती बदलत जाणार. आणि जे पाण्यात काम करणारे जे इतर घटक आहेत, म्हणजे शैक्षणिक किंवा बौद्धिक काम करणारे घटक आहेत, पाण्यात भांडवली गुंतवणूक करणारे घटक याच्यापुढे मोठ्या प्रमाणात अपेक्षित आहेत. कारण आपल्या समाजात आपण मोठी बचत केलेली आहे जी आपल्या पेढ्यांवर, बँकांवर उपलब्ध आहे. शासन आहे, त्यांच्या व्यवस्था आहेत, संशोधन व्यवस्था आहेत, या सगळ्यांना क्रमशः वरच्या पातळीवर आपल्याला अधिकाधिक सामावून घ्यायला लागेल. तेव्हा त्या अर्थाने लोकसहभागाचा ही व्यापकता आपल्याला याच्यापुढे लक्षात ठेवायला लागणार आहे. आणि महाराष्ट्र जलसिंचन आयोगाची सर्व रचना उपखोरेशी आहे, ही रचना कशी करत जावी या दृष्टीने त्यांच्या अहवालाची मांडणी झालेली आहे. त्यांचे जे 5 खंड आहेत, त्या 5 खंडामधला पहिला खंड हा सर्व तात्विक विवेचनाचा आहे, वेगळ्या प्रकारच्या. पण दुसऱ्या खंड हा मुळातच आपल्या सगळ्या महाराष्ट्राचं अशा 25 उपखोऱ्यांमध्येच आपल्याला नियोजन आणि नियमन करायला पाहिजे असा पहिल्या खंडात निष्कर्ष काढलेला असल्यामुळे मग प्रत्येक उपखोऱ्याचं नियोजन कसं करायचं. कारण या उपखोऱ्यांचा अभ्यास करताना सुद्धा लक्षात आलं की हे सगळी उपखोरी समान पातळीवर नाहीत. काही पाण्याच्या विपुलतेची उपखोरी आहेत, जशी कोकणातली आहेत, वैनगंगेतली आहेत, तर काही अत्यंत तुटीची आहेत, मांजरा आहे, सीना आहे, येरळा आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये सुद्धा त्यांचं नियोजन आणि नियमन करताना आपली जी उद्दिष्ट लागतील, लोकांमध्ये ज्या पीकरचनेचा आपल्याला लोकसंवादाच्याच माध्यमातून प्रचार करायला लागेल, यात भिन्नता असेल. पाणलोट क्षेत्र विकासाच्या रचनेत भिन्नता असेल. जास्त पावसाच्या प्रदेशात जी रचना आपण करणार 1,000 चौरस किलोमीटर खालच्या पाणलोट क्षेत्रामध्ये, ती आपण सगळीकडे सारखी नाही करणार. म्हणून याचा तपशीलवार विचार उपखोरेशहा आणि त्याचे जे 5 आपण गट केलेले आहेत की अतितुटीचे, तुटीचे, सर्वसाधारण, विपुलतेचे आणि अतिविपुलतेचे, त्यांच्यातल्या पीकरचना, पाणलोट क्षेत्र रचना, भूजलाचं व्यवस्थापन हे कसं असावं. कारण ज्या प्रमाणात नैसर्गिक पावसाची उपलब्धता जास्त, त्या प्रमाणात भूजलाच्या नियोजनात सुद्धा फरक पडणार. म्हणून या उपखोरेशिवाय ही 25 स्वतंत्र प्रकरणं लिहिली आहेत. आणि अपेक्षा अशी आहे
की आता याच्या पुढे जाऊन जशी प्रकरणं ही उपखोरेशी हा तपशील देणारी तयार झाली, तशी त्या प्रत्येक उपखोऱ्यामध्ये साधारणतः 30 ते 40 कमीत कमी पाणलोट क्षेत्र आहेत मोठाली, आणि काही ठिकाणी अधिक आहेत, 100 पर्यंत आहेत. तेव्हा या पाणलोट क्षेत्रशः आता लोकांशी त्या उपखोऱ्याचा एकंदर विषय बोलून मग त्यांच्या वेगळ्या पाणलोट क्षेत्रांमध्ये ही रचने कशी आता आणायची, कारण पुन्हा सगळी पाणलोट क्षेत्र सारखी नाहीत. काही ठिकाणी कारखाने आहेत, काही पाणलोट क्षेत्रात रेल्वे वाहतुकीची जंक्शन आहेत, त्यामुळे लोकवस्ती जास्त आहे. केवळ शेतीसाठीच पाणी लागत नाही, इतर गोष्टींसाठी जास्त लागतं. त्यामुळे पाणलोट क्षेत्रांमध्ये सुद्धा आपल्याला अशा प्रकारचा संवाद सुरू करून त्यांच्या तपशिलांची मांडणीही करायची आहे. आणि हा कार्यक्रम आता आपल्याला येत्या 2-3 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात राबवायचा आहे. होय होय होय. आता या तऱ्हेने अगदी एखाद्या पद्धतशीर रीतीने पाण्याबाबत काम करत गेल्यानंतर मला एक असं थोडासा नाजूक प्रश्न या उपप्रश्न म्हणून पण असा विचारायचा होता की शासनाच्या एका पातळीवर सहभाग असणं आणि नियंत्रण असणं हे तर आवश्यक आहे तुम्ही म्हटल्याप्रमाणे, परंतु याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेपाची भीती असू शकते का? ज्या ठिकाणी प्रशासकीय व्यवस्थाचा आपल्याला आधार किंवा सहाय्य आवश्यक आहे, त्या ठिकाणी त्या प्रशासकीय व्यवस्था ज्या मार्गदर्शनाखाली किंवा नियंत्रणाखाली काम करते, त्या लोकशाही पद्धतीमध्ये त्या वेळची जी राजकीय व्यवस्था असेल त्यांच्या विचारांचं एकंदर उद्दिष्टांचं प्रतिबिंब त्या प्रशासन व्यवस्थेच्या माध्यमातून पडणं हे अपरिहार्य आहे. पण आपण मगाशी ज्या उतरंडीचा विचार केला की ज्याचा पायाभूत घटक हा लोकसहभागाचा आणि सामाजिक संघटनांचा आहे, तिथून ही उतरंड तयार होत असल्यामुळे काही तपशिलांमध्ये जरी फरक पडला तरी लोकांच्या ज्या प्राथमिकता आहेत, लोकांच्या ज्या महत्वाच्या गरजा आहेत, त्याची फारशी उपेक्षा होईल असा संभव राहणार नाही. आज अशा प्रकारची रचना आपण केली नसल्यामुळे आणि ती केवळ केंद्रीकृत रचना चालू असल्यामुळे आपल्याला ह्या हस्तक्षेपाचा धोका जास्त वाटतो. पण ही अशी तयारी केल्यानंतर उपखोरेशहा अशा प्रकारचं संमिश्र रचना केल्यानंतर की ज्यात शैक्षणिक स्वतंत्र विचार करणारी मंडळी त्या मंचावर याच्यात सामील होणार आहेत, त्यामुळे या सगळ्या याच्यामध्ये जरी शासकीय व्यवस्था तिथे राहिली तरी तिच्या हस्तक्षेपाच्या किंवा तिच्या उपेक्षेच्या नकळत मर्यादा राहणार. पण मग आता तुम्ही हे म्हणताय त्याचा अर्थ असा होतो का की देशाच्या एकूणच जलनियोजनाची सुरुवात ही स्थानिक पातळीपासून व्हावी आणि मग ती खोरनिहाय अशी ती देशभर वाढत जावी, म्हणजे जे आज आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे वरच्या बाजूनी नियोजनाची सुरुवात होते त्याच्यापेक्षा खालून ती व्हायला हवी असा अर्थ होतो का? आणि तसा जर असेल तर मग आजपर्यंत आपण वरून करत आलेलं जे नियोजन आहे त्याचे लाभ पुरेशा प्रमाणात लोकांपर्यंत पोचले नाहीत असा त्याचा अर्थ होईल का? एक गोष्ट तर आपल्याला डोळ्याआड करता येत नाही की आपल्याला ज्यावेळेला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा आपण बाहेरून आलेल्या लोकांनी इथे जी प्रशासनाची, व्यवहाराची, वसाहतवादी अशी केंद्रीकृत चौकट तयार केली होती, तीच चौकट घेऊन आपण स्वातंत्र्यामध्ये पदार्पण केलं. त्यावेळेला अशा रीतीची ग्रामीण जीवनापासून प्रारंभ करून वरपर्यंत झालेली व्यवस्था ही काही वसाहतवादी व्यवस्थेत अपेक्षित नव्हती, त्यामुळे ती नव्हती. आता आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आणि विशेषतः आपण अलीकडे जो डोळसपणाने आपल्या घटनेमध्ये सुद्धा साशंकता राहू नये म्हणून बदल करून पंचायत हा जो आपला मानवी व्यवहारांचा जीवनाचा घटक आहे त्याला प्रबळ करण्याचं आपण लक्ष केंद्रित केलेलं आहे. त्यामुळे आता ती वसाहतवादी केंद्रीकृत व्यवस्था हळूहळू आपल्याला बाजूला करून उलटी व्यवस्था की समूह, संघ, महासंघ आणि मग जेवढी आवश्यक आहे तेवढी केंद्रीय प्रशासकीय व्यवस्था अशा एकंदर रचनेकडे जायचं आहे. त्याचाच एक भाग नैसर्गिक दृष्टीने पाणलोट क्षेत्र, उपखोरे, खोरे या अशा माध्यमातून आपल्याला पाण्याच्या याच्यात सुद्धा जायचं आहे. आता त्याला
त्यामुळे आपल्या एकंदर कामाच्या आणि आपल्या समजाच्या आपल्याला सीमासुद्धा व्यापक करायला लागणार आहेत. आत्तापर्यंत आपण स्वातंत्र्यानंतर ज्या वेळेला आपल्या पाण्याच्या विकासाचा नियोजनाचा कार्यक्रम हाती घेतला त्यावेळेला उघडपणाने आपल्याला ज्या गोष्टींची गरज दिसत होती, ज्या गोष्टी सहज सोप्या आहेत, पटकन करायला पाहिजेत असं वाटत होतं, त्या आपण हाती घेऊन कामाला सुरुवात केली. मग तो शहराचा पाणी पुरवठा असेल, सिंचनासाठी असेल, कुठे जलविद्युत केंद्र उभारायचं असेल, पण मुख्यतः हे प्रकल्प होते. म्हणजे एका मर्यादित क्षेत्रावर किंवा एका मर्यादित उद्देशांना आधार देणारी ती प्रकल्पाची रचना होती. उपखोऱ्याची रचना, नदीची रचना म्हणजे प्रकल्पाची रचना नाही. त्यामुळे आता आपल्याला या प्रकल्पाच्या रचनेकडून नदीच्या व्यापक रचनेकडे, उपखोऱ्याच्या व्यापक रचनेकडे वाटचाल करायची आणि ती बांधणी करण्यासाठी आपल्याला लोकांशी जो संवाद करायचा आहे तो काहीतरी डोळस माध्यमातून करायचा आहे. सुदैवाने ही जाणीव लक्षात येऊन आपल्या देशामध्ये भारतीय स्तरावर एक भारतीय जलसंपदा परिषद, मगाशी मी जिचा उल्लेख केला, ती जवळजवळ गेली 30 वर्ष काम करते आहे आणि त्याची भारतामध्ये 25 केंद्र आहेत. पण त्याला पूरक अशी राज्यस्तरावर सुद्धा कोणी महाराष्ट्र पाणी परिषद म्हणेल, कोणी मराठवाडा पाणी परिषद म्हणेल, अशा प्रकारची अधिक लक्ष केंद्रित करणाऱ्या क्षेत्रीय घटकांवर हा संवाद पोचवणारी उपकेंद्र म्हणा, त्याच्याशी जोडलेली किंवा स्वतंत्र केंद्र म्हणा, अशी ज्यावेळेला आपण साखळी तयार करू तेव्हा त्यातला लोकजागृतीचा, लोकसंवादाचा भाग हा आपण नीट चालवू शकू. आज सगळ्या भारताचा जर मोठा विचार पाहिला तर ह्या भारतीय जल परिषदेची 25 केंद्र म्हणजे फार कमी पडतात आपल्याला. आणि हे केव्हा लक्षात आलं? भारतीय जल परिषदेने ज्या वेळेला जलविकास दिवस सगळीकडे साजरा करायला जलजागृतीचे कार्यक्रम हाती घेतले त्यावेळेला आपल्या असं लक्षात आलं की इतकी खोरी, उपखोरी आणि विविधता आहे की त्यांना पाणी आणि पर्यावरण हा विषय 1000पेक्षा जास्त ठिकाणी त्या चर्चा घडवून आणल्या, त्याच्यात सगळ्या भारताचं नीट प्रतिबिंब यावं म्हणून. म्हणजे ही 25 केंद्र किती अपुरी आहेत याचं त्यावेळेला एक विदारक चित्र लक्षात आलं की पर्यावरणीय विविधता सुद्धा इतकी आहे की त्याचं पाण्याशी असलेलं नातं जर आपल्याला नीट समजावून घ्यायचं असेल आणि त्याचा आपल्या व्यवहारात प्रतिबिंब आणायचं असेल तर आपली ही विस्तृत रचना याच्यापुढे आपल्याला विस्तारित करत ज्यावेळेला आपण नीट बसवू त्यावेळेला आपल्याला त्याचा खऱ्या अर्थाने फायदा मिळायला लागेल. आता याच्यामध्ये एक आपल्याला अडचण येते. अडचण अशी येते की अशा प्रकारे व्यापक रचना आणि त्यांचं सुसूत्रीकरण करण्यासाठी समाज नेमका खळखळ करतोय की नाही हे अजून ठरायचं आहे, कारण एवढ्या मोठ्या क्षेत्रावर आपण सामाजिक मंच उभे केलेले नाहीत. पण ज्या रूढ प्रशासकीय व्यवस्था आहेत आणि विशेषतः आपण स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून ज्या निर्माण केल्या आणि त्यांना जे स्वतंत्र अधिकार दिले किंवा राज्याच्या वेगळ्या खात्यांना जे स्वयंपूर्ण अधिकार दिले ते अशा एका सामूहिक मंचावर आपल्या खात्याचा वेगळा अभिनिवेश, आपल्या महानगरपालिकेचा किंवा नगरपालिकेचा वेगळा अभिनिवेश हा सोडून एका मंचावर एकत्र एका खोऱ्यामध्ये, उपखोऱ्यामध्ये काम करायला तयार नाहीत. ही आता आपली अडचण आहे. आणि याचं दुर्दैवी उदाहरण असं आहे की आपल्या महाराष्ट्र शासनाने 1975-76 मध्ये एक फार चांगली नवीन रचना अस्तित्वात आणायचा प्रयत्न केला. आपल्या मुंबईचा जो महानगरीय विस्तार होतोय, मुंबईच्या बाहेर आता खूप विस्तार होतोय, किंवा मुंबईपेक्षा आता त्या महानगरीय प्रदेशातली लोकवस्ती जास्त आहे, ज्याच्यामध्ये अनेक महानगरपालिका आता आहेत. डोंबिवली आहे, कल्याण आहे, भिवंडी आहे, ठाणे आहे. तेव्हा या सगळ्यांना पाण्याचे स्रोत एकच आहेत, उल्हास, वैतरणा, भातसा. तर या सगळ्यावर नीट कसं जोडायचं आणि त्यांचं व्यवस्थापन कसं बसवायचं म्हणून मुंबई महानगर प्रदेश जल व्यवस्थापन बोर्ड म्हणून त्यांनी कायद्याने विधानसभेने तयार केलं. योगायोगाने त्याचा पहिला सदस्य सचिव मी होतो आणि तो आम्ही काही वर्ष चालवून सगळ्या ग्रामपंचायती, तिथल्या सगळ्या ह्या नगरपालिका, महानगरपालिका यांच्याशी संवाद साधून त्यांच्यामध्ये सगळ्या व्यवहाराची एक दिशा तयार व्हावी असा आम्ही प्रयत्न केला. पुढे अर्थात मी दिल्लीला गेलो, माझा त्या बोर्डाशी व्यावहारिक संबंध संपला. पण मला आता आश्चर्य असं वाटतं
त्यामुळे ते दुखणं कायम राहिलं हो. आणि ते दुखणं किंबहुना वाढत गेलं. आता बिचारं शासन काय करणार? त्यांनी विधानसभेत जाऊन कायदा केला, बोर्ड निर्माण केली, पाटबंधारे खात्यातून मला काढून मुद्दाम त्या बोर्डावर नेमलं सेक्रेटरी म्हणून. मग आता त्यांनी काही वर्षांपूर्वी पुन्हा एक समिती नेमली, या महानगर प्रदेशाच्या पाण्याच्या विकासाची व्यवस्था आम्ही कशी लावा. पुन्हा योगायोगाने मागचा ही पार्श्वभूमी असल्यामुळे त्यांनी मलाच अध्यक्ष नेमलं आणि आम्ही नुकताच पुन्हा शासनाला मधल्या गेल्या आणखीन 25-30 वर्षात झालेल्या विकास प्रगती, त्यातल्या अडचणी, विशेषतः पर्यावरणीय नुकसान, कारण अनियंत्रित वाढ झाल्यामुळे या सगळ्याचा हिशोब लावून आता नेमकं काय करायला पाहिजे, कुठल्या ठिकाणची औद्योगिक रचना, ग्रामीण रचना, नागरी रचना कुठल्या स्रोतांना कशी जोडली पाहिजे आणि पुन्हा हे अशा रीतीचं सुसूत्रीकरण करणारी ही त्या सगळ्याची प्रादेशिक व्यवस्था बसवणारं एक व्यवस्थापन बोर्ड हे पुन्हा कसं तयार करायला पाहिजे हे आता आम्हाला पुन्हा 25-30 वर्षानंतर सांगायला लागलेलं आहे. अशा अवस्थेत आपण आहोत. बर. पण माधवराव, जलव्यवस्थापन आणि जलविकासाचे जे प्रकल्प आहेत आणि तेवढेच नव्हे तर एकूणच आपले सगळे जे विकास प्रकल्प आहेत निरनिराळे, या सगळ्यांमध्ये आपल्या नैसर्गिक संसाधनांची निरंतरता कायम राखली जावी आणि ते प्रकल्प सगळे पुरेपूर कार्यक्षम असावेत, कार्यक्षमतेने राबवले जावेत आणि प्रकल्प जर अयशस्वी होत असतील तर त्याचं उत्तरदायित्व स्वीकारून तंत्रज्ञानात, नियोजनात हवे ते फेरबदल करण्याची तयारी असावी असा एक आग्रह आजकाल नेहमी होत असतो. त्याबाबत तुमचं काय मत आहे? ज्यावेळेला आपण पाण्याच्या वापराची कार्यक्षमता विचारात घेतो त्यावेळेला हा वापर व्यवहारात कोण करत असतं? तर पाणी वापरणारा प्रत्येक व्यक्ती, घरात असेल, शेतावरचा शेतकरी असेल, कारखान्यात असेल. त्यामुळे शेवटी ही जी व्यक्ती आहे, वापर करणारी जी व्यक्ती आहे किंवा त्यांचे समूह आहेत, हे जोपर्यंत या कार्यकुशलतेच्या संकल्पनेशी, उद्दिष्टांशी आणि व्यवस्थेशी जोडले जात नाहीत तोपर्यंत आपल्याला कार्यकुशलतेची उद्दिष्ट हस्तगत करता येत नाहीत. म्हणून आता गेले 15 वर्ष आपल्या भारतीय स्तरावर आणि सुदैवाने महाराष्ट्रासारख्या, आंध्र प्रदेशासारख्या, कर्नाटकासारख्या, गुजरातसारख्या राज्यांमध्ये प्रागतिक विचार रूढ होत असल्यामुळे राज्य स्तरांवर सुद्धा सगळ्यात जास्त पाणी ज्या शेती व्यवस्थेत लागतं त्याला शेतकऱ्याला व्यक्तिशः न देताना ते शेतकऱ्यांच्या समूहाला, पाणी वितरण संस्थांना दिले पाहिजे, ही कल्पना आता हळूहळू दृढमूल होते आहे. आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की आपल्याला महाराष्ट्रासारख्या ठिकाणी, ज्या ठिकाणी सहकारितेचं वातावरण तुलनेने चांगलं आहे, त्या ठिकाणी अशा रीतीच्या पाणी वितरण संस्था उभ्या राहत आहेत. गेले 7, 8, 10 वर्षापर्यंत उत्तम काम करतायत, आर्थिक दृष्टीने स्वयंपूर्ण आहेत, शासनाच्या मदतीवर किंवा कृपेवर अवलंबून नाहीत. आणि आता त्यांना आत्मविश्वास निर्माण झाल्यामुळे त्यांनी आता पुढचं पाऊल टाकलेलं आहे. उदाहरणार्थ आपण ओझरखेड कालव्याची स्थिती घेऊ. नाशिक जिल्ह्यात ओझरखेड आपला एक प्रकल्प आहे. त्या प्रकल्पावर 6000 हेक्टरपेक्षा जास्त सिंचन आहे. त्या ठिकाणी अशा वितरिकांवर पाणी वितरण संस्था शेतकऱ्यांच्या उभ्या होऊन, त्यांची नोंदणी होऊन त्यांना आता इतका आत्मविश्वास आला की त्यांनी त्यांचा एक महासंघ केला आणि गेल्या वर्षी त्यांनी शासनाला अशी विनंती केली की आता हे सगळ्या क्षेत्रामध्ये रोजचं दैनंदिन पाणी वितरण, पीक रचना, त्याचा महसूल गोळा करणं हे तर सगळं आम्हीच करतो आणि आम्ही तुम्हाला एक रकमी सगळी रक्कमही भरतो. आता तुम्हाला अडचण काय? आता तुम्ही या सगळ्या प्रकल्पाचं व्यवस्थापन आमच्या हाती देऊन टाका. आणि शासनाचं असंच धोरण असल्यामुळे शासनाने ओझरखेडचं संपूर्ण व्यवस्थापन आता या संस्थांच्या महासंघाच्या ताब्यात दिलेलं आहे. इथपर्यंत आपण पोहोचतो. हे चित्र आपल्याला सगळीकडे अजून निर्माण करायचं आहे. ओझरखेडचं हे यश पाहून आणि हे आत्मविश्वास किंवा काही प्रमाणात धाडच आपण म्हणूया, कारण इतक्या सगळ्या संस्थांना एकत्र चालवणं, वागवणं त्याला काही काळ जायला लागतो, कोपरे घासायला वेळ लागतो थोडा. आता पालखेडवर जो आपला कालवा आहे तो याच्यापेक्षा मोठा आहे. तो आपला मोठा प्रकल्प आहे, त्याच्या शेजारी आहे. त्याच्यावर अशा जवळजवळ 80 वितरण संस्था आहेत, त्या सगळ्या एकत्र आल्या आहेत आणि आता ते अशी मागणी करतायत
की अशीच व्यवस्था आम्ही या पालखेडवर करू इच्छितो आणि आता शासनाने या दृष्टीने या ठिकाणच्या व्यवस्थेमध्ये फेररचनेचा आणि हस्तांतरणाचा विचार प्रारंभ करावा. ही फार उत्साहवर्धक चिन्ह आहेत. आता हे ज्या देशामध्ये सिंचनाचा 9 कोटी हेक्टरवर विस्तार झालेला आहे त्या ठिकाणी इतक्या मोठ्या संख्येने हे निर्माण करायला आपल्याला काही वेळ लागेल. पण हे जे यशस्वी प्रकल्प राबवले आता जायला सुरुवात झालेली आहे त्यात आपल्याला दिशा नक्की सापडलेली आहे आणि आत्मविश्वासही निर्माण झालेला आहे. मग त्याचा गाभा कशात आहे हे ज्यांना यश मिळालं अशा ह्या सगळ्या व्यवस्थापनामध्ये आणि त्या ठिकाणच्या व्यवस्थापनाचं तिथल्या नैसर्गिक मूलभूत संसाधनांची नातं जोडण्यामध्ये ही मंडळी अतिशय जागरूक असतात. तिथलं भूजलाचं स्तर, तिथे येणाऱ्या पाण्याचा स्रोत, कारण त्यांचा सर्व व्यवहार त्याच्यावर अवलंबून असल्यामुळे या संघटना फार जागरूक असतात आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये एक सामूहिक आत्मीयतेची भावना त्या जलस्रोतांबद्दलची, त्या भूजलाबद्दलची, त्याच्या सगळ्या पर्यावरणीय प्रभावाबद्दलची जी निर्माण झालेली असते हे खरं आपलं संरक्षक कवच असल्यासारखं आहे की त्यामुळे या सगळ्या व्यवस्थेला धोका पोचण्याचा काम हे शक्यता बरीच कमी आहे. आता याच्यात काही अडचणी आहेत का? याच्यात काही अडचणी आहेत. काय अडचणी आहेत? आपण एक भूजलाचा साधा प्रश्न घेऊ की भूजल हे काही प्रकल्पशः नाही. बरोबर. काही ठिकाणी जर कालवा जात असेल तर त्याचा काही प्रकल्पातून झिरपणाऱ्या पाण्याशी संबंध आहे पण ते मूलतः प्रकल्पशः नाही. त्यामुळे भूजलाची जी पाहणी होते ती दुसऱ्या क्षेत्रीय घटक मिळून होते. सुदैवाने आपलं केंद्रीय भूजल बोर्ड जे आहे आणि आपल्या राज्यांमधली जी बोर्ड आहेत, महाराष्ट्रातलं बोर्ड हे अशाच प्रगत भूजल बोर्डांपैकी आहे. त्यांनी अशी पाहणी करून त्यांनी नकाशे सुद्धा तयार केले आहेत की बा एकंदर त्या क्षेत्रामध्ये मे महिन्यामध्ये म्हणजे वर्षाच्या शेवटी, उन्हाळ्याच्या शेवटी भूजलाची काय स्थिती असते त्या पातळीचे समुच्चतादर्शक नकाशे त्यांनी केले आहेत. आणि पावसाळा संपल्यानंतर नोव्हेंबरात काय स्थिती असते त्याचेही त्यांनी समुच्चतादर्शक नकाशे तयार केले आहेत. म्हणजे वर्षभरात आपल्याला वाढलेलं भूजल आणि खालावलेलं भूजल याच्या आत त्या पाण्याचा हिशोब लावून त्या भूजलाचं व्यवस्थापन बसवायचं आहे. कारण पावसाळ्यानंतर भूजलात वाढ होते. आता हे भूजलाचं व्यवस्थापन बसवायचं म्हणजे नेमका हा चढउतार कसा होतो, चांगल्या पावसाळ्यात काय होतं, कमी पावसाळ्यात काय होतं, याचे हे नकाशे लोकांसमोर ठेवून आपण बोललं पाहिजे. दुर्दैवाने केंद्र शासनातर्फे याचा आग्रह धरला जाऊन याच्याविषयी औपचारिक आदेश दिले जाऊन आपल्या यंत्रणेला अशा प्रकारच्या माहितीच्या स्वामित्वाचा जो काय विचित्र लोभ असतो ते ही माहिती वितरण करून काही वेळेला संकोचामुळे आपली काही चूक झाली असेल का, लोक काहीतरी त्याच्यात दुसरी काहीतरी खोच काढतील का याच्यामुळे असेल आणि काही विषयी ही लोकसंवादाची सवय अंगवळणी न पडल्यामुळे हे जो दोघांमधला हा जो पडदा आहे आपल्याजवळ आता खूप माहिती गोळा झाली आहे ह्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने पण ती लोकांसमोर ते नकाशे ठेवून आपण बोलायला प्रारंभ करायला पाहिजे. तो आता आपल्याला प्रारंभ करायचा आहे म्हणजे ही जी कार्यकुशलता आपल्या डोळ्यासमोर आहे ती वाढणार आहे. नाहीतर आजची जी विस्कळीत स्थिती आहे तीच अशी चालू राहण्याचा खूप धोका आहे. सुदैवाने आपल्याला आणखीन एक चांगली सगळ्या लोकांच्या दृष्टीने मार्गदर्शक अशी चौकट लाभलेली आहे. 1986 साली आपला देश हा काही बोटावर मोजण्याइतका अपवादात्मक देशांमधला एक देश होता की ज्यांनी आपली भारतीय जलनीती म्हणून लिखित स्वरूपात ती प्रसिद्ध केली. त्यावेळेला योगायोगाने मी केंद्रीय जलगाचा अध्यक्ष होतो. अनेक विदेशी वार्ताहर आणखीन विदेशी संस्थांशी त्यामुळे संबंध येत असे वेगळ्या कामांच्या निमित्ताने. ज्यावेळेला हे काम सुरू झालं केंद्रीय जल आयोगाने त्यातला जो आपण म्हणू मुख्य रचना त्या सगळ्या जलनीतीची करायची जबाबदारी अर्थात केंद्रीय जल आयोगाकडे आली. त्याला आपल्यातले एक चांगले जाणकार असे रामस्वामी अय्यर सचिव होते. हे मूलतः वित्तीय क्षेत्रातून आलेले पण पाण्याविषयी चांगला समज ज्यांनी आपला निर्माण केलाय, समजावून घेतलाय. तेव्हा त्या सगळ्यांच्या एकत्रित विचारवंतमातून जेव्हा त्याचा मसुदा तयार झाला तेव्हा इतर सर्व विदेशी मंडळींना असं वाटत होतं की भारतामध्ये राजकीय विविधता इतकी आहे आणि वेगळ्यांच्या विचारसरणींमध्ये इतका फरक आहे की भारताची जी राष्ट्रीय जल परिषद आहे त्या परिषदेमधून ज्याचे सगळे
मुख्यमंत्री हे सभासद असतात आणि केंद्रातले प्रधानमंत्री आणि इतर मंत्री पाण्याविषयातले हे सभासद असतात. यांच्यामधून हे कसं काय एकमताने त्याला अंतिम स्वरूप देणार. पण आपल्याला अभिमानाची गोष्ट अशी आहे की आपण ह्या सगळ्या विविध पार्श्वभूमीच्या मुख्यमंत्र्यांचं मंथन घडवून आणून आणि त्यांनी मोकळेपणाने त्याच्यात आपलं योगदान देऊन, काहींची नावंही सांगायला हरकत नाहीत कारण ते आज राष्ट्रीय पातळीवर त्यांचा दबदबा असल्यामुळे जे गेलेले आहेत त्यांचीच नावं सांगतो. वीर बहादूर सिंग उत्तर प्रदेशात होते, काँग्रेसचे होते. आपले रामकृष्ण हेगडे होते, हे जनताचे होते. रामाराव होते, हे आंध्र प्रदेशमधल्या तेलुगू देशमचे होते. असे विविध पार्श्वभूमीचे होते. पण आपल्याला अभिमानाची गोष्ट अशी आहे की त्यांच्यात बाकी काही राजकीय विचारसरणींमध्ये वेगवेगळ्या धारा जरी असल्या, त्यामुळे त्या सगळ्या चर्चेमध्ये काही प्रमाणात देवाणघेवाण करून, काही प्रमाणात शब्दरचनेमध्ये जास्त सफाई आणून एकमताने भारताची जलनीती तयार झाली. आणि हा विदेशी वार्ताहरांना आणि त्यावेळेला काम करणाऱ्या संस्थांना एक मोठा धक्का बसला. नवलाचा विषय झाला तो. त्या परिषदेची बैठक झाल्यानंतर पुन्हा वार्ताहरांना सांगायची जबाबदारी माझ्यावरच आली होती. त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून लक्षात येत होतं की त्यांना हा एक धक्का बसला की भारतामध्ये एवढा समंजसपणा आहे काही मुद्द्यांवर. आणि आपल्याला त्याचा पुन्हा अनुभव आला की 15 वर्ष झाल्यानंतर ज्यावेळेला आपण त्या अनुभवाच्या आधाराने ही सगळी राष्ट्रीय जलनीतीचा फेरविचार करून त्याच्यात काही दुरुस्त करायचं ठरवलं, तेव्हा ते दुरुस्त करताना पुन्हा सगळ्या राज्यांशी बोलवून वेगळ्या ठिकाणी या चर्चा घडवून आणून काही सेवाभावी संघटनांना सुद्धा त्या चर्चेमध्ये एकत्रित आणून आपण त्यांच्याकडून हे सगळं करवून घेतलं आणि पुन्हा एकमताने सुधारित मसुदा सुद्धा आपला हा तयार झाला. आता त्यातली एक गोष्ट ही जरी चांगली असली तरी या नैसर्गिक साधनांच्या निरंतरतेचा आणि स्थायित्वाचा जो भाग आहे त्या बाबतीतला आपला कच्चेपणाही लक्षात आला. कच्चेपणा काय लक्षात आला की पहिल्या जलनीतीमध्ये आपण सगळ्या जलनीतीच्या शेवटी आपण लोकसहभागातून गोष्टी करणार, लोकसंवादातून गोष्टी करणार, हे सगळं बरोबर आहे. पण तो आपल्याला कुठपर्यंत नेऊ शकतो त्याची काही सीमा आहे. त्याच्या पलीकडे वैज्ञानिक संशोधन, तंत्रवैज्ञानिक नव्या रचना, नव्या संकल्पना यांचा आपल्याला आधार घ्यायला लागतो. जसं आकाशातून आता आपले उपग्रह असल्यामुळे आपल्याजवळ दूरसंवेदनाची क्षमता आहे, त्याचा आता आपल्याला नव्या व्यवस्थेमध्ये उपयोग करता येईल. नेमकी पीक रचना कशी झाली हे पाहता येतात, ते आकाशातले आपले डोळे आहेत. याच्या संबंधात जे अधिक संशोधन, अधिक व्यवस्थांची निर्मिती, अधिक प्रयोग व्हायला पाहिजे, अशा सगळ्या विषयांची आपण आपल्या जलनीतीला एक यादी दिली होती. आणि 15 वर्षानंतर एक दुःखद गोष्ट अशी आहे, त्या यादीमध्ये काही आपण कपात करू शकलो नाही. आपण पहिली जलनीती तयार केली त्यावेळेला त्या विषयांवर जिथे होतो तिथेच अजून आपण आहोत. म्हणजे एका बाजूला लोकसहभागाची प्रक्रिया चांगल्या उत्साहदायक अशा यांनी वाढत असली तरी दुसरी जी तंत्रवैज्ञानिक रचनेमध्ये अधिक सफाई यायला पाहिजे, संशोधनाची भर पडायला पाहिजे, याच्यामध्ये मात्र आता आपण कमी पडतो आहोत. आपल्या ज्या गरजा वाढत आहेत आणि विशेषतः या स्थायित्वाच्या गरजा वाढत आहेत, मग त्या धरणातल्या गाळ साठण्याबद्दल असतील, बाष्पीभवनाबद्दल, या सगळ्याविषयी आपल्याजवळ माहिती नाही आहे असं नाही, पण जी आहे तिचं विश्लेषण करणं, ती पुन्हा लोकांसमोर ठेवणं, त्याच्यात अधिक सफाई आणणं, त्या व्यवस्थांमध्ये बदल करणं, ह्या पुढची प्रक्रियेला आता आपल्याला या आपल्या सगळ्या विकासाच्या स्थायित्वाच्या दृष्टीने एक वेगळं महत्त्व द्यायला लागणार आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतज्ञ डॉक्टर माधवराव चितळे यांची विजय दिवाण यांनी आकाशवाणीसाठी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. हा होता या मुलाखतीचा भाग 4. प्रशासन, लोकसहभाग आणि जलनियोजन. सादर करते शैलेश माळोदे. निर्मिती आकाशवाणी मुंबई केंद्राची होती.